आपणच आपल्या प्रश्नामध्ये उत्तर दिलेलं आहे की महायुती म्हणजे सत्तेमध्ये असलेल्या लोकांच्या 4 जागा बिनविरोध झालेल्या आहेत. काल दुपारच्या नंतर छाननी झाल्यानंतर आपण पाहिलं असेल की इथे सत्ताधारी उमेदवारांच्या घराघरात जायला लागले आहेत. काही उमेदवार घराला टाळं ठोकून पळालेले आहेत, त्यांचे मोबाईल बंद आहेत, ते ट्रेसेबल नाहीत. कित्येक लोकांचे मोबाईल बंद आहेत. पोलिसांकडे कंप्लेंट केली, सांगतात नातेवाईकांनी येऊन कंप्लेंट करा, बाकीच्यांच्या कंप्लेंट आम्ही घेणार नाही. आणि अशा पद्धतीने बिहारच्या वरचं पॅटर्न हे जळगावमध्ये चाललेलं आहे आणि त्याला पोषक वातावरण प्रशासनाकडनं करायला जातं आहे. कारण अजून विड्रॉल झाले नसताना सुद्धा प्रशासनाकडनं यादी दिली जाते की कोण कोण उमेदवार कुठल्या कुठल्या प्रभागात आहेत. ती यादी वास्तविक ज्या वेळेला आपण विड्रॉल केले झाल्यानंतर एक अंतिम यादी दिली जाते. यात माझ्यासमोर यादी आली. ही यादी जळगाव महानगरपालिकेतनं निघालेली यादी आहे. जळगाव महानगरपालिकेतनं निघालेली यादी आहे. ही यादी वास्तविक ही उद्या विड्रॉल झाल्यानंतर निघाली पाहिजे. पण ती अगोदर होती की ह्या इथे कोण कोण अपक्ष आहेत, कोण कुठले उमेदवार आहेत, कोण कसे आहेत, आणि यांची सगळी जंत्री ही प्रशासनाने पुरवलेली आहे. म्हणून हे बिहार पॅटर्न व्हायला मला वाटतं प्रशासनसुद्धा त्यांच्यासोबत आहे. म्हणजे साम दाम दंडभेद करून सत्ताधारी आपली सगळी ताकद वापरून उमेदवारांना पळवून नेण्यापासून किडनॅप करणं, त्यांना पैशाचं प्रलोभन देणं आणि अशा सगळ्या यंत्रणा वापरून त्या उमेदवारांना त्यांचे उमेदवारी अर्ज मागे घ्यायला लावत आहेत, नाहीतर धाकट तमाशावरून त्यांना गायब करतायत. ही सगळी भयावह परिस्थिती जळगावमध्ये आहे आणि जळगावला भविष्यात घातक आहे. आणि त्याच्यामुळेच आज जे सत्ताधाऱ्यांचे 4 बिनविरोध आलेत त्याला तेच कारण आहे. प्रभाग क्रमांक 11 मध्ये जर बघितलं तर चंद्रकांत सोनवणे यांची चिरंजीव जे आहेत डॉक्टर गौरव सोनवणे हे या ठिकाणी 18 मधून या ठिकाणी विजयी झालेले आहेत, बिनविरोध निवडून आलेले आहेत. पण त्या ठिकाणी आपला उबाटा गटाचा देखील उमेदवार होता, त्याने माघार घेतल्याचं सांगण्यात येतं. हे बघा, तुम्हाला मी सांगतो, त्या उमेदवाराचा फोन बंद आहे. त्याला कुठे आहे ते आम्हाला सुद्धा माहीत नाही. त्याच्या विरोधात कंप्लेंट करायला गेल्यानंतर सांगितलं येतं की त्याच्या नातेवाईकांनी कंप्लेंट करायला पाहिजे. आणि तो उमेदवार कुठे आहे अजूनही कोणाला माहीत नाही. मी तुम्हाला म्हणून सांगितलं मगाशी की उमेदवारांच्या तसंच 11 मध्ये आमच्या बिलताई आहेत, त्या घरातनं गायब आहेत. त्यांच्या घराला टाळ ठोकलेला आहे, त्यांचा फोन लागत नाही, पत्ता नाही. असे कित्येक उमेदवार. एक सागर पाटील, तो उमेदवार 7 मधला, त्याचा सुद्धा पत्ता नाही, त्याचा मोबाईल बंद आहे. हे उद्या यांच्या जीवाची सुद्धा भीती आहे की जर यांनी उमेदवारी मागे नाही घेतली तर यांचं बरं वाईट सुद्धा होऊ शकतं. तुम्ही जे म्हणतात उमेदवार नॉट रिचेबल आहेत, पण मात्र त्या उमेदवारांचे आभार गुलाबराव पाटलांनी मानलेले आहेत की त्यांनी आम्हाला मदत केली. आणि तो उमेदवार जे सोनवणे आहेत त्यांच्या घरी पण भेटायला दिसून आले. एक लक्षात घ्या, हे तुम्हाला परत मी सांगतो की उमेदवारांना किडनॅप करण्याचा अर्थ काय? तो माझ्याबरोबर आहे का? त्याचे मोबाईल बंद आहेत. तुम्हाला जर तुमच्या डोक्यावर उद्या जर समजा बंदूक लावली तर तुम्हाला हसायला सांगितलं, तुम्ही हसाल करडाल? आज तुम्हीच सांगितलं की तो उमेदवार त्यांच्या घरात आहे म्हणून. मी तर सांगितलं नाही ना. अशा पद्धतीने तो उमेदवार, निवडणुकीला उभे राहणारा उमेदवार जर कोणाच्या घरी असा जातो, फुकट जाईल का? हे सगळे प्रकार जळगावमध्ये फार चुकीचे चालले. साहेब, पण याच्यात एक प्रकार असा पण आहे आता की ठीक आहे, ते तुमच्या ज्या उमेदवारांना माघार घेतली असेल, पण असे पण काही प्रभाग आहेत की ज्या ठिकाणी तुमचे विकास आघाडीचे उमेदवारच नव्हते. एक लक्षात घ्या, आमच्या वाटेला जेवढ्या जागा होत्या त्यात आमचे 9 प्रभागामध्ये आमचा एक फॉर्म बाद केला. आमचे 2-3 ठिकाणी यांनी बाद फॉर्म केलेले आहेत, तांत्रिक अडचणी दाखवलेल्या आहेत. तुमच्या माहितीसाठी तुम्हाला माहिती असेल की आमचे सगळेच्या सगळे उमेदवार बाद करण्याच्या तयारीत ते होते. आमच्या त्या याच्यावरती डिजिटल सही आहे म्हणून सांगून तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, ती बातमी घातली. म्हणजे जेणेकरून विरोधकांचे उमेदवार दिसता कामा नये, कुठल्याही परिस्थितीला बाद करावं, याच्यात सगळ्यात सिंहाचा वाटा सुरुवातीला प्रशासनाने घेतला आणि त्याच्यानंतर ते मार्ग बंद झाले. त्याच्यामुळे हे मार्ग अवलंबले चालू झाले.
उमेदवार न देण्यामागचं कारण काय असेल? उमेदवार न देण्यामागचं कारण काय नेमकं? आम्ही कुठे उमेदवार दिला नाही. इथे म्हणून काही प्रभाग असे की तिथं कोणताच उमेदवार नाही, म्हणजे ना एक लक्षात घ्या, आमच्या वाटेला जेवढ्या जागा होत्या त्या सगळीकडे उमेदवार दिले, त्यांची यादी आमच्याकडे आहे. ठीक आहे, तिथे जागेला नसतील पण तिथे राष्ट्रवादी शरद पवार गटाला गेले असतील, मग तुमच्या मधला राजकीय समन्वय ऐका, समन्वय जर proper झाला नाही का? एक लक्षात घ्या, जर आमच्याकडे ज्या वाटलेल्या जागा आहेत तिथे उमेदवार द्यायची जबाबदारी आमची आहे. त्यांच्याकडे गेल्यानंतर त्यांच्याकडे जर एखाद्या जागेवर उमेदवार नसेल तो उमेदवार मागून त्यांनी आमच्याकडनं घ्यायला हवा होता. आम्ही दिलेत. राजकीय समन्वयाचा अभाव दिसून येतो. नाही, राजकीय समन्वयाचा अभाव नाही आहे. कसं आहे की आम्ही एक प्रभाग एक निशाणी ठरवली होती आणि ती जागा त्यांच्या वाटेला गेल्यानंतर जर आमच्याकडे एखादा उमेदवार मागितला असता, नक्कीच तो उमेदवार आम्ही ह्याच्या तुतारीवर पण दिला असता ना आमचा. पण त्यांनी त्यांच्याकडे स्वतःकडे आहे असं ते म्हणाले आहेत, त्याच्यामुळे आम्हाला तर देता आलं नाही. 18 त्याच्यानंतर 9 आणि ब या तिघही ठिकाणी आपले उमेदवार नाही सगळे. नाही, तुम्हाला तेच सांगितलं, 9 मध्ये आमच्या उमेदवाराचा अर्ज बाद करण्यात आला आणि 18चा आमचा उमेदवार तुम्हाला सांगितलं तो नॉट रिचेबल आहे. आता त्या पद्धतीने आपण म्हटलंय की अजूनही काही आपले जे उमेदवार आहेत ते नॉट रिचेबल आहे किंवा ते त्यांच्या घराला कुलूप आहे, असे किती उमेदवार आता? हे बघा, आता आमच्याकडे आमचे 2-3 जे उमेदवार आहेत, जसं तुम्हाला मी सांगितलं सागर पाटील आहे, भिलताई आहेत, पार्वता भिल आहेत, असे आणखीन एक आमचा एक उमेदवार आहे. असे 3 उमेदवार आमचे आज आम्ही त्यांना संपर्क करतोय. मी स्वतः त्यांच्याशी सगळ्यांशी फोनवर चर्चा केली आहे. मगाशी संपूर्ण प्रभागातल्या अबकडप्रमाणे प्रत्येक प्रभागातल्या 4-4 उमेदवारांना बोलून त्यांच्याशी बैठका केल्या आहेत. आजही 3 उमेदवार नॉट रिचेबल आहेत. ते शिवसेना तिसरं टाकली कोण आहे? महाविकास आघाडी. नाही, मी तुम्हाला सांगितलं ना, ते आमचे आहेत. प्रभाग 11 मधला आहे, प्रभाग 7 मधला आहे. या पदभार सोहळ्याला आपण देखील उपस्थित होतात, तसेच शिंदे गटाचे नेते गुलाबराव पाटील हे देखील उपस्थित असल्याचं पाहायला मिळालं. आपल्याला माहिती आहे की आपल्याच माध्यमातनं संपूर्ण महाराष्ट्राने बघितलं आहे की त्या तिकडच्या नगराध्यक्ष, धरणगाव शहर विकास आघाडीच्या नगराध्यक्ष लीलाताई सुरेश चौधरी निवडून आल्यानंतर त्या स्वतः सर्व नगरसेवकांसकट गुलाबराव पाटलांची भेट घेतली होती आणि धरणगाव शहराच्या विकासासाठी आपण सर्वांनी एकत्र काम करूया असं सांगून आजच्या कार्यक्रमाला त्याला निमंत्रण दिलं होतं आणि त्या कार्यक्रमाला, त्या निमंत्रणाचा मान ठेवून ते आले होते. मला शिवसेनेचा संपर्क म्हणून निमंत्रण होतं, मी सुद्धा त्या कार्यक्रमाला गेलो होतो आणि त्याच्यामुळे गुलाबराव पाटील सुद्धा त्या कार्यक्रमाला होते आणि मी सुद्धा होतो. त्या कार्यक्रमात आपली काही चर्चा झाली गुलाबराव पाटील? नाही, तिथे राजकीय चर्चा व्हायचा प्रसंगच नव्हता, कारण सगळ्या लोकांसमोर बसलो होतो. कार्यक्रम म्हटल्यावरती त्यांच्या कार्यक्रमाला निघाले, मी माझ्या कार्यक्रमाला निघालो. या महापालिका निवडणुकीच्या माध्यमातून एक अशीही चर्चा आहे की दोन्ही शिवसेना ठाकरे गट जे आहेत, शिवसेना गट जे आहेत यांच्यातील जवळीक मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. काही म्हणजे अंदर की बात असल्याची देखील चर्चा आहे. एक लक्षात घ्या, तुम्ही मला ओळखता, मी ज्या तिकडे थांबतो तिथे मला भेटायला कधी कोण आलं आहे किंवा मी जेव्हा बाहेर निघतो तुमचा मीडियासुद्धा माझ्यासोबत असतो. मी कोणाकडे गेलो आहे असा एखादा फुटेज तुम्ही मला दाखवून द्या.